नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे मराठी स्टोरीज वर्ल्ड. आणि आज आपण ऐकणार आहोत मर्मबंध. फ्रेंड्स, प्रियाने नक्षत्राकडे पाहत हात पुढे केला. फ्रेंड्स, नक्षत्राने हसून तिच्या हातात हात दिला. दोघीही बोलत होत्या तेवढ्यात तिथे मनीष आला. नवीन मैत्रीण मिळाली वाटतं मॅडम तुम्हाला, मनीष नक्षत्राच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाला. प्रिया, हा मनीष माझा फियांसे. मगाशी माईंनी ओळख करून दिलीच आहे याची, नक्षत्रा मनीषच्या हातावर हात ठेवत बोलली. ओ, कॉंग्रॅट्स बोथ ऑफ यू. लग्न कधी आहे तुमचं? प्रियाने विचारलं. अजून ठरलं नाही, पण ह्या वर्षी करायचं नक्की केलंय. तू येशील ना आमच्या लग्नाला? नक्षत्रा म्हणाली. इन्व्हिटेशन मिळालं तर नक्की. प्रिया डोळ्यांची उघडझाप करत विचार करण्याची ॲक्टिंग करत म्हणाली. तसे तिघेही हसायला लागले. मी तुला बोलवायला आलो आणि मी इथे गप्पा मारत बसलोय. चल, मी आत पळतो, नाहीतर ते दोन राक्षस माझा जीव घेतील. बाय, तुम्ही बसा बोलत, मी आलोच थोड्या वेळात. बोलत मनीष आत जायला निघतो. शेखर आणि सुजित मुलांना गिफ्ट्स आणि खाऊ वाटायला मदत करत होते. माई ऑफिसमध्ये बसल्या होत्या. शेखर, हा मनीष अजून कसा रे आला नाही? आपलं काम होत आलं तरी ह्याचा पत्ता नाही. एक नंबरचा काम चुकार आहे हा. नक्षत्राला बोलवायला गेला की आता तिथे सेटल व्हायला गेला काय माहिती, सुजित बोलला. अरे जाऊ दे रे, लव बर्ड्सना थोडासा रोमॅन्स करू दे, उगाच जळू नको त्यांच्यावर, शेखर हसत बोलला. तो बघ आला तुझा प्रेमवीर. झाला का साहेब रोमॅन्स करून की अजून बाकी आहे? सुजित मनीषकडे पाहत बोलला. डिटेक्टिव्हगिरी बाहेरच्या माणसांची करतात सर, पण तुम्ही तर माझ्याच पाठी लागलात. काही चुकलं का पामराचं? मनीष मस्करीच्या टोनमध्ये हसत बोलत होता. काय करेल बिचारा, एकटा जीव सदाशिव. काहीतरी काम पाहिजे ना जीवाला, म्हणून तुझ्यात इंटरेस्ट दाखवतोय, शेखर हसू दाबत म्हणाला. काय रे, मी इथे नाही तर लगेच माझ्या मित्राला त्रास द्यायला सुरुवात केली तुम्ही? नक्षत्रा आत येत म्हणाली. तिच्याबरोबर प्रिया होती. बघ ना नको, तू नाही तर कसे मला छळतात हे, सुजित एवढंसं तोंड करत बोलला. तू खरंच वकील आहेस की कोर्टात पण नक्षत्रात येते तुझी केस लढायला? मनीष दातोट खात बोलला. बघ बघ कसा जळतो हात तुझा होणारा नवरा आपल्या मैत्रीवर. मी म्हणतो नको, तुला ह्या एवढ्या मोठ्या जगात हाच नमुना भेटला होता का गं? सुजित मनीषकडे बघत बोलला. तुला तर मी सोडतच नसतो आज. थांब, मी नमुना काय आणि तू कोण? तुला स्वतःची वकिली करायला नक्षत्र लागते आणि काय तर म्हणे साहेब लॉयर आहेत. मनीष सुजितकडे येत म्हणाला आणि सुजित पळायला लागला. सुजा, एका जाग्यावर थांब, पळू नको. आज तुला कोणी वाचू शकणार नाही. थांब, पळतो कुठे, थांब, बोलत मनीष मागे आणि सुजित पुढे. त्यांची मस्ती चालू होती. कधी शेखरच्या मागे तर कधी नक्षत्राच्या मागे सुजित लपत होता. सगळी मुलं त्यांची मस्ती पाहून खो खो हसत होती. लाईव्ह टॉम अँड जेरीचा शो चालू होता आसरामध्ये. शेखर आणि नक्षत्रा त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत होते, पण ते त्यांच्याच नादात होते. शेवटी दोघांनी प्रयत्न सोडून दिला. थोड्या वेळातच सुजित आणि मनीष दमले आणि एकमेकांच्या बाजूला येऊन बसले. त्यांना पाहून शेखरला हसू आलं. तुझं माझं जमे ना आणि तुझ्या वाचून करमे ना. कार्टून आहेत दोघे पण. तू कशी ह्या दोघांना सांभाळतेस काय माहिती. शेखरने खांदे उडवले आणि मान हलवत नक्षत्राला बोलला आणि त्याचं लक्ष प्रियावर गेलं. अरे प्रिया मॅडम, सॉरी, मी तुम्हाला पाहिलंच नाही. मला वाटलं तुम्ही सुद्धा गेलात सरांबरोबर, शेखर प्रियाकडे बघत बोलला. अरे मी तेच सांगायला आत आले होते. शेखर, प्रियाला आपला आश्रम खूप आवडला. तिला थोडा टाईम इथे आपल्यासोबत स्पेंड करायचा होता, म्हणून मी तिला आत घेऊन आले आणि ह्या दोन कार्टूनच्या गोंधळात पूर्ण विसरूनच गेले. नक्षत्रा सांगत होती तेव्हाच मनीष आणि सुजित दोघेही तिच्या दोन्ही साईडला येऊन उभे राहिले. हो, तुमचा आश्रम खरंच खूप छान आहे. मला तर जुन्या काळात जसे वाडे असायचे ना, तसाच वाडा वाटतोय तुमचा हा आश्रम. आणि आजूबाजूची शेती, इथलं आल्हाद वातावरण खूप मनमोहक वाटतंय. प्रिया इकडे तिकडे आश्रमाकडे पाहत बोलली. हो, आधी हा वाडाच होता, माईंचा वाडा. त्यांच्या पूर्वजांचा पिढीजात वाडा आहे हा, आणि आजूबाजूची जमीन ही त्यांची शेती होती, मनीष म्हणाला. तेवढ्यात तिथे शांताराम काका आले. शेखर दादा, तुम्हासनी माईंनी बोलवलं आहे जी, काका बोलले आणि शेखर एक्सक्यूज मी म्हणून ऑफिसकडे गेला. बापरे, म्हणजे हा इतका मोठा स्वतःचा वाडा आणि जमीन माईंनी आश्रमासाठी दिली? प्रियाने आश्चर्य व्यक्त केलं. हो,
माईंचे मिस्टर ऑफ झाल्यानंतर माईंनी ह्या आश्रमाला आणि इथल्या मुलांनाच त्यांच्या जगण्याचं कारण बनवलं, सुजित बोलला. माईंमुळे आम्हाला आसरा भेटला. आमची वाताहत नाही झाली. आम्ही खूप लकी आहोत की आम्हाला माई भेटल्या, नाहीतर आमचं काय झालं असतं. नक्षत्रा बोलताना भावूक झाली होती. मनीषने तिच्या खांद्यावर हात ठेवून डोळ्यांनीच तिला धीर दिला. खरं आहे तुमचं. माईंसारखी माणसं खूप कमी आहेत या जगात, जी निस्वार्थ समाजसेवा करतात, प्रिया बोलली. प्रिया, चल तुला पुन्हा एकदा आश्रम दाखवते, नक्षत्रा बोलली आणि दोघीही वरच्या माळ्यावर गेल्या. नक्षत्रा तिला सांगत होती, आम्ही म्हणजे इथली पहिली बॅच बरं का. आम्ही सगळे वयाने थोड्याफार फरकाने सारखेच, म्हणजे जास्तीत जास्त 2-3 वर्षाचा फरक असावा आमच्यात. प्रिया, हा बघ, हा कोपरा आहे ना, इथे मी नेहमी लपायची आणि ह्यांच्यातल्या कोणालाच नाही भेटायची. ही जागा फक्त मला आणि अनन्यालाच माहीत होती. मी अजूनही कधी कधी इथे येऊन बसते. अनन्या माझी बेस्ट फ्रेंड आता जॉबसाठी मुंबईला असते. आणि अजून एक कार्टून नाही आला आज त्याची एक महत्त्वाची मीटिंग होती म्हणून. निशांत पोलीसमध्ये आहे, PSI आहे तो, शेखर, आणि तो एकदम जिगरी यार. तसं तर आम्ही सगळेच एकमेकांशी खूप क्लोज आहोत. एकमेकांशिवाय आहेच कोण आम्हाला, नक्षत्रा म्हणाली आणि प्रियाने तिचे खांदे पकडले. ए यार, असं सेंटी नको ना होऊ. आता मी पण तुमची फ्रेंड आहे. आणि दुसरं म्हणजे रक्ताच्या नात्यापेक्षा मैत्रीचं नातं खूप घट्ट असतं, कारण त्यात कसलाच स्वार्थ नसतो. हे नातं कुणी आपल्यावर लादलेलं नाही, आपण स्वतःहून स्वीकारतो. त्यामुळे तू स्वतःला लकी समजलं पाहिजे की तुझ्याकडे असे मित्र आहेत जे वेळेला एकमेकांसाठी काहीही करू शकतात, प्रिया बोलली. हो, ते मात्र नक्कीच खरं आहे तुझं, नक्षत्रा स्माईल करत बोलली. दोघींची छान गट्टी जमली होती. नक्षत्रा तिला सगळ्यांविषयी सांगत होती, तिच्याबद्दल विचारत होती. बोलता बोलता त्या आसरासमोरच्या मोठ्या गुलमोहराच्या झाडाखाली आल्या आणि तिथे बसल्या. त्यांचं गप्पांचं सेशन चालू होतं की सुजित तिथे आला. गप्पा मारून पोट भरतं काय गं? म्हणजे तसं असेल तर मीही बसतो गप्पा मारायला, सुजित नक्षत्राला चिडवत बोलला. हो, तरीच म्हटलं अजून माझा जीव खायला कुणी कसं आलं नाही. तुम्हाला मी शांत बसलेली कुठे बघवते ना, नक्षत्रानेही त्याला उगाच डिवचलं. हो तर, तुझा जीव खाऊन जसं माझं पोटच भरणार आहे ना, सुजित नाटकीपणे म्हणाला. शेखर आणि मनीष पण त्या तिघांजवळ आले. प्रिया मॅडम, आम्ही बाहेर जेवायला जायचा प्लॅन करत आहोत, तुम्ही सुद्धा चला आमच्याबरोबर, शेखर म्हणाला. नाही, तुम्ही जा, मी आता निघणारच आहे, प्रिया म्हणाली. ए, अजिबात नाही हां, तू आमच्यासोबत जेवायला येत आहेस, बस, मी बाकी काही ऐकणार नाही, नक्षत्रा गाल फुगवत म्हणाली. हो प्रिया, चला ना तुम्ही सुद्धा आमच्यासोबत, मनीष म्हणाला. बरं बाई, येते. तिचं असं वागणं पाहून प्रिया खुदकन हसली. मनीषने 4 व्हीलर पार्किंगमधून काढली. त्यात पुढे सुजित बसला, तर पाठीमागे प्रिया आणि नक्षत्रा बसल्या आणि शेखर बाईकने पुढे निघाला. आसरापासून 15च मिनिटांवर एक छान छोटंसं पण पॉश रेस्टॉरंट होतं, तिथे सगळे गेले. ते हॉटेल कदाचित कुण्या कलाप्रेमीचं असावं, कारण सगळ्या भिंतींवर सुंदर अशा पेंटिंग्स लावल्या होत्या. प्रिया, हे आमचं फेवरेट रेस्टॉरंट आहे, आम्ही नेहमी इथेच जेवायला येतो, नक्षत्रा बोलली. छोटं आहे पण क्लास आहे, इथलं इंटिरियर तर खूपच सुंदर आहे, प्रिया बोलली. आमच्या नक्षत्राने केलं आहे इथलं इंटिरियर डिझाईन, शेखर म्हणाला. खरंच? वाव यार, भारीच कलाकार आहे तू, अप्रतिम इंटिरियर आहे. प्रिया नक्षत्राची तोंड भरून स्तुती करत होती. थँक्यू, नक्षत्रा म्हणाली. अरे शेखर दादा, कसे आहात? बऱ्याच दिवसांनी आलात सगळे, कसे आहात तुम्ही? तिथला एक वेटर त्यांच्या टेबलजवळ येऊन बोलला. आम्ही मजेत आहोत श्यामा, तू कसा आहेस? शेखर म्हणाला. मी पण छान आहे. थांबा, मी अगोदर चंदन सरांना सांगून येतो तुम्ही आलात ते. ए सुदाम, दादांची ऑर्डर घे, मी आलोच म्हणत तो पटकन तिथून वरच्या माळ्यावर गेला. हे चंदन सर कोण? प्रियाने नक्षत्राकडे पाहून विचारलं. मॅडम, चंदन पण आमच्याच बरोबर आसरामध्ये होता, हे हॉटेल त्याचंच आहे, शेखर बोलला. अच्छा, पण शेखर, तुम्ही अगोदर ते मॅडम बोलणं थांबवा बरं, फक्त प्रिया बोला मला, प्रिया बोलली आणि परत दोघांची नजरानजर झाली. चालेल, शेखरने हसून मान हलवली. हे शेखर दादा,
काय किती दिवसांनी आलास तू? चंदन वरून खाली येत म्हणाला. शेखर आणि त्याने गळाभेट घेतली. हाय सुजितदा. हॅलो मनीषदा. हे हाय नकुदी. कसे आहात तुम्ही? शेखर दादाचं समजू शकतो मी. ऑफिस आसरा सगळं मॅनेज करतो तो. त्याला टाईम नसतो. तुमचं काय? तुम्ही काय येत नाहीत? चंदन नाराजीच्या सुरात बोलला. अरे रोज असं फुकट्यांना फुकट खायला घातलंस ना तर टाळे लावायची वेळ येईल तुझ्यावर. त्यामुळे ते न आलेलेच चांगले तुझ्यासाठी. नक्षत्रा सुजित आणि मनीषकडे बघत बोलली आणि सगळे हसायला लागले. पण मनीष आणि सुजित मात्र नक्षत्राला टशन देत होते आणि ती मात्र त्यांना चिडवत होती. शोना, असं स्वतःविषयी बोलू नये माणसाने. मान्य आहे तू जरा जास्त खादाडा आहेस ते, पण आम्ही कधी असं म्हणालो का? काय रे सुजित, बरोबर बोलतोय ना मी? मनीष सुजितकडे पाहत म्हणाला. नको, तू एवढं खातेस ते जातं कुठे ग? कितीही खाल्लं तरी अंगावर जरा मांस नाही तुझ्या. सुजित हसत म्हणाला आणि त्याने मनीषला टाळी दिली. तुम्ही दोघे मला बाहेर भेटा, मग बघते तुमच्याकडे. नक्षत्रा त्यांच्यासमोर बोट नाचवत म्हणाली. अरे किती भांडता रे लहान मुलांसारखे, गप्प बसा आता. शेखर बोलला आणि तिघांनीही तोंडावर बोट ठेवले. त्यांची ती ॲक्शन पाहून प्रिया मात्र तोंडावर हात ठेवून हसत होती. तिला त्यांची चाललेली जुगलबंदी आवडली होती. ती त्यांची कंपनी एन्जॉय करत होती. ह्या चंदन प्रियाकडे बघत बोलला. ही प्रिया माझी फ्रेंड. नक्षत्रा बोलली. आमची फ्रेंड बरं का नक्षत्रा? सगळीकडे मॅडमना भाव खायचा असतो. मनीष नाक फुगवत म्हणाला. हो हो आमची फ्रेंड. नक्षत्रा हसून म्हणाली. प्रिया हा चंदन, ह्या हॉटेलचा मालक. शेखरने ओळख करून दिली. काही सांगतो हा दादा, असं बोलून तुम्हाला लाजवतो आहेस. खरं तर हे हॉटेल आणि मी दोन्हीही शेखर दादामुळेच आहोत. त्याने चेअर सरकवली आणि शेखरच्या बाजूला बसला. मला लहानपणापासूनच अभ्यासाचा कंटाळा होता, त्यामुळे जास्त शिकलो नाही. नोकरीसाठी वणवण केली, पण मनासारखा जॉब नाही मिळाला. मला बिझनेसमध्ये रस होता, पण हातात पैसा नव्हता. तो पैसा आणि माझ्यावरचा विश्वास दोन्ही मला शेखर दादाने दिला. 6 महिन्यापूर्वीच तर चालू केलं आहे मी हे हॉटेल आणि त्याच्या आशीर्वादाने चांगला जम पण बसायला लागला आहे. चंदन शेखरविषयी भरभरून बोलत होता. त्याच्या डोळ्यात शेखरविषयीचा आदर दिसत होता. अरे श्याम, दादाची ऑर्डर झाली की नाही? चंदनने आवाज दिला. हो हो, हे काय येतच होतो म्हणत श्याम आणि सुदाम दोघांनीही सर्व फूड टेबलवर आणलं आणि सर्व करायला लागले. चंदन, तू पण आम्हाला जॉईन कर, नक्षत्रा म्हणाली आणि सगळ्यांनी त्याला फोर्स केला. प्लीज आता नको, मी मघाशीच जेवलो आहे. आता बिलकुल जागा नाही पोटात. नेक्स्ट टाईम मला अगोदर कॉल करा, मग आपण सोबत जेवू. आता तुम्ही चालू करा, मी आहे काउंटरवर. चंदन बोलला आणि काउंटरकडे गेला. फूड खरंच खूप डिलिशियस आहे. खूप आवडलं मला इथलं जेवण, प्रिया खाता खाता म्हणाली. हो, इथल्या कुकच्या हाताला फार छान चव आहे, नक्षत्रा म्हणाली. मजा मस्ती करत जेवण झालं. डेझर्टमध्ये काय घेणार प्रिया मॅडम? शेखर म्हणाला. अगेन मॅडम? प्लीज शेखर, डोंट कॉल मी मॅडम, कॉल मी ओनली प्रिया. आणि तुम्ही ऑर्डर करा, मला चालेल काहीही, प्रिया शेखरला म्हणाली. जर तू त्याला ऑर्डर करायला सांगितलं ना तर तो शुअर आईस्क्रीम ऑर्डर करेल, सुजित म्हणाला. मला चालेल, मला ही आईस्क्रीम खूप आवडते, स्पेशली चॉको चिप्स, प्रिया म्हणाली. आणि मला ब्लॅक करंट, नक्षत्रा म्हणाली. मला कुठलाही फ्लेवर चालेल, मनीष म्हणाला. आणि शेखर, तुम्ही कुठला फ्लेवर घेणार? प्रियाने विचारलं. त्याचा फ्लेवर ऑर्डर करायची गरज नाही, तू फक्त आपले फ्लेवर सांग, त्याचा न सांगता येईल, सुजित मान हलवत म्हणाला. पण आईस्क्रीम म्हटलं की शेखरला अनुची आठवण यायची. दोघांमध्ये नेहमी कॉम्पिटिशन व्हायची, कोण जास्त आईस्क्रीम खाणार याची. आणि नेहमी अनुच जिंकायची. जिंकल्यानंतर शेखरला चिडवायची सुद्धा आणि सगळं बिल शेखरला पे करायला लावायची, त्यांची कॉम्पिटिशन प्राईज म्हणून. त्याला सगळं आठवलं आणि मन नाराज झालं, पण त्याने तसं कुणाला जाणवू दिलं नाही. त्याची ऑर्डर आली आणि प्रिया पाहतच राहिली. सगळ्यांसाठी एक एक फ्लेवर जो त्याने ऑर्डर केला होता तो आला होता, पण शेखरसाठी व्हॅनिला, स्ट्रॉबेरी, चॉको चिप्स, चॉकलेट असे वेगवेगळे 4-5 फ्लेवर आले होते. एवढी आईस्क्रीम? शेखर, तुम्ही एकटेच खाणार? प्रिया आश्चर्याने म्हणाली. हे तर काहीच नाही. शेखर आणि अनु दोघे जर आईस्क्रीम खायला बसले ना
तर आपल्या कुणाच्या वाट्याला आईस्क्रीम येणार सुद्धा नाही. सुजित बोलण्याच्या ओघात बोलून गेला आणि त्याची नजर शेखरकडे गेली. शेखर शांत वाटत होता. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव समजत नव्हते. खरंच एवढी आईस्क्रीम खाणं म्हणजे बापरे, हॅट्स ऑफ यू, प्रिया म्हणाली. थँक्यू, शेखर कसं नसं बोलला. चंदनला बाय करून सगळे आपापल्या मार्गाने गेले. पण पुन्हा नक्की भेटू हे मात्र त्यांनी ठरवलं. कधी कुठे हे मात्र नंतर ठरवणार होते. प्रियाचा नंबर सगळ्यांनी घेतला होता आणि प्रियाने सुद्धा सगळ्यांचा कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह केला. नक्षत्रा आणि मनीष प्रियाला तिच्या घरी ड्रॉप करणार होते, तर सुजित आणि शेखर सोबत परत आसरामध्ये जाणार होते. किती जॉली आहेत हे सगळे, शेखर सोडून. तो थोडा विचारी आणि सिरियस टाईप वाटतो. तसंही आश्रमाची जबाबदारी आहे त्याच्यावर. आता माई आहेत म्हणून तो फक्त लक्ष देतो, पण माईंनंतर त्यालाच आश्रमाची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी लागेल ना. खूप काइंड आणि हेल्पिंग नेचर आहे त्याचं. माईंकडूनच मिळाला असावं त्याला वारसा हक्काने. बाकीचे मात्र पात्र आहेत. किती हसले आज मी. काहीही म्हणा, पण बॉन्डिंग खूप छान आहे यांची एकमेकांशी. प्रिया विचार करत होती. ती शेखरला माईंचा मुलगा समजत होती. माईंनी इंट्रो पण तर तसाच दिला होता त्याचा. प्रिया कुठे हरवली? इतकी बोर आहे का गं आमची कंपनी? नक्षत्रा नाराजीच्या सुरात बोलली आणि प्रिया विचारामधून बाहेर आली. काहीही काय नक्षत्रा, उलट मी आज खूप एन्जॉय केलं. आपण ना महिन्यातून एकदा तरी भेटूया, काय म्हणते? प्रिया म्हणाली. डन, नक्की प्लॅन करूया, हो की नाही मनी? नक्षत्रा बोलली. हो नक्की. मनीषने पण थम्सअप केलं. बोलता बोलता प्रियाचं घर आलं आणि ती बाय बोलून निघून गेली. प्रियाने सगळ्यांबरोबर खूप फोटोज आणि सेल्फीज काढल्या होत्या. त्या ती तिच्या आईला दाखवत होती. बरोबर त्यांचे किस्सेसुद्धा सांगत होती. छान आहेत गं मुलं, एवढी शिकलेली, चांगल्या हुद्द्यावर आहेत. कोण म्हणेल यांना बघून की हे अनाथ असतील ते? प्रियाची आई श्यामला म्हणाली. हो ना, आणि हे सगळं माई आणि शेखरमुळे. दोघेही छान सांभाळतात आश्रम आणि इथल्या मुलांना, प्रिया सांगत होती. एखाद्या दिवशी जेवायला बोलव त्यांना आपल्याकडे, मलाही त्यांना भेटायचं आहे, आई म्हणाली. हो बोलवेन एकदा त्यांना, प्रिया म्हणाली. मला पण सांगा ना, कोण येणार आहे आपल्याकडे? तिचा छोटा भाऊ ऋषी खेळायला खाली गेला होता. त्याने आत येताना ओझरता ऐकलं आणि लगेच विचारपूस करायला लागला. कोणी नाही, माझे फ्रेंड्स येणार आहेत, प्रिया म्हणाली. हे मग ते माझ्यासाठी खाऊ आणि गिफ्ट्स पण आणतील ना? ऋषीने खुश होत विचारलं. आई, हा कधी मोठा होणार गं? प्रिया जरासं वैतागली. 9वीमध्ये गेलास तू, नेक्स्ट इयर 10thला असशील आणि अजून पण लहान मुलांसारखा वागतोस, प्रिया ऋषीला म्हणाली. मग मी लहानच आहे ना गं, ऋषी एवढंसं तोंड करत बोलला आणि प्रियाचा राग कुठच्या कुठे पळाला. अगं माझं वासरू ते, गोंडू बाळ म्हणत प्रिया त्याचे गाल ओढत होती. ताई, गाल ओढू नको ना, मी काय लहान आहे का गं आता? बघ ना आई, किती सतावते मी मला, ऋषी त्याचे गाल चोळत बोलला. पण तूच तर म्हणाला ना की मी लहान आहे. मग माझं छोटंसं बाळ, प्रिया त्याच्या जवळ जात बोलली. गालाला हात नाही लावायचा हा ताई, पहिलंच सांगतोय. आई 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 बघ ना गं, ऋषी पळत होता आणि त्याच्या पाठी प्रिया पळत होती. प्रिया बस झाली मस्ती, ऋषी जा हातपाय धुवून ये. आणि हे कपडे किती खराब झालेत रे, जाऊन चेंज कर, आई बोलली. प्रिया, तिची आई आणि ऋषी तिघांचं वेगळंच विश्व होतं. प्रियाचे बाबा 3 वर्षापूर्वीच कार ॲक्सिडेंटमध्ये गेले. आई आणि ऋषीची जबाबदारी प्रियावर आली. तिला पुढे मास्टर करायचं होतं, पण तिने स्वतःला समजावलं आणि जॉब शोधून घराची जबाबदारी स्वतःवर घेतली. तिला ऋषीला खूप शिकवायचं आहे. घरावर जे लोन आहे ते फेडायचं आहे. बाबांच्या ट्रीटमेंटसाठी बऱ्याच नातेवाईकांकडून पैसे घेतले होते, ते तिने जॉब लागल्यावर परत केले. लहान वयातच अंगावर आलेल्या जबाबदारीने तिला खूप काही शिकवलं होतं.